माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणारे, सामाजिक बांधिलकी जपत लोकसेवेला प्राधान्य देणारे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस यंदा सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा सोहळा नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी. याच भावनेतून तुर्भे आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 200 नागरिकांनी रक्तदान केले. संकलित करण्यात आलेले हे रक्त गरजू रुग्णांसाठी उपयोगी ठरणार आहे. तसेच आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचा सुमारे 300 नागरिकांनी लाभ घेतला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर व्हावा यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून सुमारे 350 नागरिकांना एनसीएमसी कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यावेळी शिवसेना उत्तर भारतीय मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. चंद्रकांत पाटील यांच्या कार्याबद्दल बोलताना त्यांच्या समर्थकांनी सांगितले की अडचणीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, गरजूंना मदतीचा हात देणं आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं ही त्यांची कार्यपद्धती राहिलीये. आजवर शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचेही समर्थकांनी सांगितले. म्हणूनच चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस हा केवळ एका व्यक्तीचा आनंदाचा दिवस न राहता रक्तदान, आरोग्य सेवा, विद्यार्थ्यांना मदत आणि नागरिकांच्या सुविधांसाठी केलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे लोकसेवेचा उत्सव ठरला. हजारो नागरिक, माथाडी कामगार, समर्थक आणि हितचिंतकांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि लोकसेवेच्या कार्याला मनापासून सलाम केला. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला त्यांच्यासारखे नेतृत्व भरपूर भेटलेले आहेत आणि त्यांच्या याच्यात आम्ही भरपूर अशा काही गोष्टी करतो. तेही आम्हाला सांगतात, प्रोत्साहन देतात की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये जरा लक्ष द्या, लोकांना काय गरज पडली तर तुम्ही पहिला धावून जा, म्हणजे मी पण आहे तुमच्या बरोबर. त्याच्यासाठी अजून भरपूर काही म्हणजे अशा लोकांसाठी त्यांनी नोकरीचं भरपूर असं केलं आहे की त्यांना लुब्रिजोल मध्ये कंपनीमध्ये कामावर लावलेले आहेत, काही लोकांना दुसऱ्याकडे कामाला लावलेले आहेत. असंच त्यांचं नेहमी कार्य करतच राहतात आणि पुढेही करत राहावे हीच आमची त्यांना वाढदिवसाच्यासाठी शुभेच्छा. सर, सबसे पहले सेठ को मैं जन्मदिन का बहुत सारी शुभकामनाएं देना चाहता हूं और श्री सिद्धि विनायक से मैं यही प्रार्थना करता हूं कि सेठ की उम्र लंबी हो, क्योंकि उन्होंने जितना हम लोग का हेल्प करता है एक पिता समान, उसकी तारीफ करना बहुत ही कम है. सेठ को कभी भी हम किसी काम के लिए रात को 12 बजे फ़ोन किया तो सेठ, उनके एक बेटे विनी सेठ, ये दोनों जन हमेशा तैयार रहते हैं हम उत्तर भारतीयों के लिए. कभी कोई तकलीफ नहीं हुआ. आज आपने उनके जन्मदिन के अवसर पर क्या क्या कार्यक्रम आए थे? उनके जन्मदिन के अवसर पर आज सुबह से ही हम लोग बहुत सारे कार्यक्रम किए, रक्तदान किए, बाकी डॉक्टरों की टीम आई थी, उसमें बहुत सारे शिविर लगे थे, बच्चों को स्कूल बैग बांटा गया. इसी पर बहुत सारे आज प्रोग्राम उनके जन्मदिन के उपलक्ष्य में लोग किए. आम्ही सर्व रिक्षा चालक त्यांची युनियन आहे आमची सारबा स्टेशनला. आम्ही प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायला पण असतो आणि त्यांना शुभेच्छा द्यायला असतो. आणि आमच्या प्रत्येक रिक्षा चालकाच्या अडीअडचणीत ते आमच्या पाठीमागं आई वडिलांसारखे खंबीरपणे उभा असतात. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान. आज दादांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना आमच्याकडून खूप म्हणजे साऱ्या शुभेच्छा. आणि ते सदैव आमच्या पाठीशी असतात, काही प्रॉब्लेम आले तरी आम्हाला सदैव मदत करतात. आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आज हे शिबिर आयोजन केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. की आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.